दादर येथे शिवतीर्थ निवासस्थानी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। सहकुटुंब गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहे। दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गणपती बाप्पांची आरती सुरू आहे। वर्षा निवासस्थानी बाप्पा विराजमान झालेले आहे। मुख्यमंत्री सपत्नीक बाप्पाची आरती करताय। इतरही महत्त्वाचे लोक या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी गणपती बाप्पांचं आगमन झालंय। बाप्पा विराजमान झाले। मनोभावे पूजा मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक बाप्पांची करण्यात आलेली आहे। त्यानंतर आरती देखील झालेली आहे। सपत्नीक त्यांनी बाप्पांची आरती केल्याचं दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। तर सध्याची महत्त्वाची राजकीय बातमी म्हणायचं तर उद्धव ठाकरे शिवतीर्थवर दाखल झाले। दोन्ही बंधूंच्या युतीची चर्चा सुरू होती। महाराष्ट्राचं मत दोन्ही बंधूंची युती असंही म्हणण्यात येत होतं। आणि जेव्हा राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त, तेव्हाच गणपती बाप्पा जेव्हा येतील तेव्हा पुन्हा एकदा या दोघी बंधूंची भेट होईल असं म्हणण्यात येत होतं। तर उद्धव ठाकरे शिवतीर्थवर दाखल झाले। उद्धव ठाकरे एकटेच नाही तर सपत्नीक ते शिवतीर्थवर पोहोचले। अशा प्रकारची गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो। पण गमतीचा भाग वेगळा आहे। हे पर्व अत्यंत महत्त्वाचं पर्व आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की श्री गणेश आपले आराध्य दैवत आहे। ते आपले विघ्नहर्ता आहेत। त्यामुळे विघ्नहर्ता आपल्या देशावर आपल्या राज्यावर येणारे सर्व विघ्न हरोत। समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची मनोकामना पूर्ण होण्याकरता विघ्नहर्ता आम्हाला आशीर्वाद देवोत। अशा प्रकारची विघ्नहर्त्याच्या चरणी मी प्रार्थना करतो। तमाम भारत के और दुनिया भर के गणेश भक्तों को मैं बहुत बहुत गणेश पर्व की शुभकामनाएं देता हूं। श्री गणपति ये विघ्नहर्ता है। वे सभी के विघ्नों को हरे। हमारे देश के सामने, प्रदेश के सामने, जन जन के सामने जो विघ्न है उन विघ्नों को हरने की शक्ति श्री गजानन गणपति हमें दे, ऐसी मैं उनसे प्रार्थना करता हूं। और बड़े हर्षोल्लास के साथ हम इस पर्व को मनाएं और मनाते समय कानून व्यवस्था का भी ध्यान रखें, ऐसी सबसे प्रार्थना करता हूं। सर, राज्य उत्सवाचा दर्जा दिल्यानंतर हा पहिलाच गणेशोत्सव होतोय। यंदा गर्दी ही सगळ्या ठिकाणी जास्त संख्येने दिसते। शासनाची तयारी कशी असते? ते मुळामध्ये गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्याच्या नियोजनाच्या संदर्भात त्या ठिकाणच्या जी काही पोलीस युनिट्स आहेत त्यांनी मंडळांशी चर्चा केलेली आहे। मंडळांना SOP दिलेले आहेत। मंडळांसोबत ते SOP ते पाळतायत की नाही या संदर्भात चर्चा केली आहे। मोठ्या मंडळांसोबत रिहर्सल केलेली आहे। त्याच्यामुळे हे खरंच आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा लोक येतात आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर नंतर जी काही वल्नरेबिलिटी एक काही काळ असते त्याचा विचार करता मोठ्या प्रमाणात आपण प्रिकॉशन्स ज्या त्या घेतल्या। सर, स्वदेशीचा प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं पाहायला मिळतंय। तुम्ही ज्या पद्धतीने अपील केलं होतं त्या पद्धतीने हे सगळं आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी या ठिकाणी जे अपील केलं होतं त्यानुसार आज गणेशोत्सवातही ऑपरेशन सिंदूर आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि त्यासोबत आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी हे देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे। ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे। प्रधानमंत्री ने जो अपील की थी ऑपरेशन सिंदूर के बाद कि स्वदेशी लेकर आए और खास करके टैरिफ के बाद, तो प्रधानमंत्री ने कहा था ज़्यादा से ज़्यादा संख्या में अगर भारत में चीज़ें बने और भारत से ही चीज़ें, उसका असर कितना दिख रहा है? देखिए, आज मुंबई और महाराष्ट्र में गणेशोत्सव में आत्मनिर्भर भारत और स्वदेशी का बोलबाला दिख रहा है। और ऑपरेशन सिंदूर की भी बड़े पैमाने पर
चर्चा हमको दिखाई पड़ रही है। प्रधानमंत्री जी ने जो देश को एक आह्वान किया था, उसके ऊपर लोगों ने उसको एक जन आंदोलन के रूप में स्वीकारा है। पर्यावरण पूरक गणपती दिसतोय, पर्यावरण पूरक आहे तो गणपती विघ्नहर्ता देवता है। भले ही अमेरिका ने 50% टैरिफ लाद दिया हो, लेकिन हमारे भारतीय बाजार आपको कितने स्ट्रांग नजर आते हैं? महाराष्ट्र किस तरह से स्ट्रांग नजर आता है? देखिए, जब एक रास्ता बंद होता है तो कई रास्ते खुलते हैं। हमारी नज़र भी पैनी होती है, हमारी नज़र भी विस्तृत होती है, इसलिए कई रास्ते खुलेंगे और हम लोग इस चुनौती को अवसर के रूप में इस्तेमाल करेंगे, यही प्रधानमंत्री जी ने कहा। आंदोलन उद्धव ठाकरे हे आज एकत्र येताना दिसत आहेत. गणेशोत्सव आहे, दोघंही भाऊ एकत्र आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने देखील कुठेतरी हे पाऊल आहे. मला असं वाटतं की श्री गणेशाने सुबुद्धी दिली आहे, त्यामुळे भाऊ एकत्रित आहेत, ते एकत्रितच राहावेत, अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना आहे। अरे एखाद्या दिवशी राजकारण सोडून द्या, आज विघ्नहर्त्याचं बोलू आपण, काय राजकारणाचं राज्यात वॉर रूम सुद्धा तुम्ही स्थापन करण्याचा निर्णय दिलेला आहे। राज्यातली एकंदर देशातलं पहिलं राज्य असं ठरलेलं आहे की जी वॉर रूम करते टॅरिफसाठी। आम्ही असं ठरवलं आहे की वेगवेगळ्या बाजारपेठा उघडण्याकरता, वेगवेगळ्या देशांमध्ये व्यापार वाढवण्याकरता आणि ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस करता जे जे काही रिफॉर्म्स करण्याची आवश्यकता आहे ते रिफॉर्म्स करण्याकरता आम्ही वॉर रूम उघडली आहे। 100 रिफॉर्म्स करायचं आम्ही एक टार्गेट ठरवलेलं आहे आणि या माध्यमातनं ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातनं आपल्या उत्पादन खर्च हा कमी झाला पाहिजे, लॉजिस्टिक्सची कॉस्ट कमी झाली पाहिजे आणि नवीन मार्केटमध्ये आपले जे प्रॉडक्ट्स आहेत, आपले जे उत्पादनं आहेत त्यांना योग्य प्रकारचं मार्केट मिळालं पाहिजे। याकरता राज्य म्हणून जे जे करता येईल ते आम्ही करणार आहोत। तर मुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे। अनेक विषयांवर त्यांनी माध्यमांना माहिती दिली, त्यासोबतच ठाकरे बंधूंच्या भेटी संदर्भात देखील बोललेत। ठाकरे बंधूंना गणेशानं सद्बुद्धी दिल्याचं त्यांनी म्हटलंय।